परिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्याविषयी सांडगी मिरचीची रेसिपी बघणार आहोत। ही मिरची आपण तळून पुरणपोळी सोबत खाऊ शकतो किंवा आपण हे फोडणीसाठी वापरू शकतो, दडपे पोहेसाठी, ताकाच्या कढीसाठी किंवा आपण हे नुसतंच दही भाताला पण फोडणीला आपण वापरू शकतो। आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे आम्ही पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे आहेत। पाण्याचा अंश असायला नाही पाहिजे। ह्याचे देठ आपल्याला काढायचे नाहीयेत। आता हे मिरच्यांना आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मधून चीर पाडून घ्यायची आहे, ह्या प्रकारे। आता ह्यात भरण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे, एक मोठा चमचा मेथी दाणा आहे, 2 मोठे चमचे मीठ घेतलेला आहे, 1 चमचा हिंग आणि 1 चमचा हळद घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हा मसाला आपल्याला खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर फिरवायचं नाहीये, चिरोटे रवेसारखं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता हे मसाला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यात आपण इथे लिंबाचा रस घालून घेणार आहोत। हे 3 ते 4 लिंबाचा रस घेतलेला आहे। थोडं थोडं लिंबाचा रस घालून आपल्याला ह्याचं छान असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस जरी थोडंसं जास्त झालं तरीही चालेल, कारण ह्यात मेथी आहेत आणि मेथी पाणी शोषून घेतं आणि हे मिश्रण नंतर घट्ट होईल। आता आपण हे 10 मिनिटे झाकून ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय जे मिश्रण आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे, कारण मेथ्याने सगळं लिंबाचा रस शोषून घेतलेला आहे। आता आपण ह्यात अगदी 1 चमचाच लिंबाचा रस घालून घेऊयात, म्हणजे मिश्रण थोडंसं सैल होईल आणि मिरचीमध्ये व्यवस्थित भरता येईल। हे पहा, याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे। आता हे मिरची असं ओपन करून आपण त्यात सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे भरून छान त्याचे दोन्ही जे तोंड आहेत ते आपण जॉईन करून घ्यायचं आहे। या प्रकारे आपल्याला हे असं छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता इथे आपले सगळे मिरच्या भरून झालेले आहेत। आपल्याला हे 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत। 3 दिवसानंतर ह्या मिरच्या अशा दिसतील आणि हे तळण्यासाठी अगदी तयार आहेत। ही मिरची आपण तळून पुरणपोळी सोबत खाऊ शकतो किंवा आपण हे फोडणीसाठी वापरू शकतो, दडपे पोहेसाठी, ताकाच्या कढीसाठी किंवा आपण हे नुसतंच दही भाताला पण फोडणीला आपण वापरू शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।